मुख्यमंत्री पद सोडा, दिल्लीतला या आणि बदल्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तुमच्या पसंतीचा करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीसांना खरंच अशी ऑफर दिली आहे का, की हा फक्त विरोधकांचा राजकीय बॉम्ब आहे? आणि जर फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्राचं राजकारण एका रात्रीत बदलणार का? चला जाणून घेऊया. नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहत आहात मराठी मंडळी. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाला नवीन शिक्षण मंत्री मिळाला. पण त्या राजीनाम्यापेक्षा जास्त चर्चा झाली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अचानक झालेल्या दिल्ली दौऱ्याची. त्याच दिवशी फडणवीस दिल्लीला गेले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं. सुरुवातीला अशी माहिती समोर आली, केंद्रीय शिक्षण मंत्री पदाची ऑफर देवेंद्र फडणवीसांना देण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री पद सोडून दिल्लीला जाण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर स्वतः फडणवीसांनीही मी महाराष्ट्रातच राहणार आहे, दिल्लीला जाणार नाही असं स्पष्ट सांगितलं. पण त्यांच्या या स्पष्टीकरणानंतरही चर्चा मात्र थांबली नाही. आता या चर्चेला आणखी मोठं वळण मिळालं आहे, कारण उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः देवेंद्र फडणवीसांना दिल्लीला येण्याची विनंती केली असून फक्त शिक्षण मंत्रालयाच नव्हे तर मनुष्यबळ विकासाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्याकडे देण्याची तयारी दाखवली आहे. इतकंच नाही तर जर फडणवीसांनी केंद्रात जाण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री त्यांच्या पसंतीचा असेल असं आश्वासनही मोदींनी दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. हा दावा खरा आहे की नाही याची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांचं म्हणणं आहे की दिल्लीला विद्यार्थी आंदोलन, पेपर फुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेवर झालेली टीका यामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झालाय. त्यामुळे शिक्षण मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या खात्यासाठी अनुभवी आणि प्रशासकीय क्षमता असलेला नेता आवश्यक आहे. त्यांच्या मते देशभरात देवेंद्र फडणवीस हे त्या पदासाठी सर्वात सक्षम नाव आहे. दरम्यान हा दावा समोर आल्यानंतर आणखी एक प्रश्न चर्चेला आलाय. जर देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर संजय राऊत म्हणाले की भाजपमध्ये मुख्यमंत्री कोण असेल यापेक्षा निर्णय दिल्लीतून घेतले जातात. मात्र फडणवीसांच्या बाबतीत त्यांना त्यांच्या पसंतीचा नेता निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. अर्थात हे केवळ त्यांचं विधान आहे. याबाबत भाजपकडून कोणतीही अधिक प्रतिक्रिया आलेली नाही. विशेष म्हणजे विरोधकांबरोबरच काही महायुतीतील नेत्यांनीही फडणवीसांनी दिल्लीला जावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. दुसरीकडे शिक्षण मंत्रालयात अतिरिक्त कारभार सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे आहे. त्यामुळे कायमस्वरूपी शिक्षण मंत्री कोण होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलंय. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे. अनेक जण अजूनही मनुष्यबळ विकास मंत्रालय हा शब्द वापरतात. मात्र 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर या मंत्रालयाचं अधिकृत नाव पुन्हा शिक्षण मंत्रालय करण्यात आलं आहे. हे मंत्रालय देशातील शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, केंद्रीय विद्यापीठे, IIT, IIM, NIT, UGC यांसारख्या संस्थांचं धोरण ठरवतं. त्यामुळे हे केंद्रातील अत्यंत प्रभावशाली मंत्रालय मानलं जातं. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांचा दावा चर्चेला विषय ठरलाय. पण महत्वाचं म्हणजे आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही ऑफरची अधिकृत पुष्टी केलेली नाही. त्यामुळे सध्या हे सर्व दावे आणि राजकीय चर्चा याच स्वरूपात आहेत. आता खरोखरच देवेंद्र फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार का, की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच आपला कार्यकाळ पूर्ण करणार? आणि संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे याचं उत्तर येणारा काळच देईल. तुम्हाला काय वाटतं? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खरंच देवेंद्र फडणवीसांना केंद्रात येण्याची ऑफर दिली असेल का? आणि जर अशी ऑफर आलीच तर फडणवीसांनी ती स्वीकारली का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडींचे सखोल आणि विश्वासार्ह विश्लेषण पाहण्यासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.